वैभव सुभाष ठाकरे. गेली 5-6 वर्षापासून निसर्गाची सेवा करतो. आणि निसर्गाची सेवा हे एक आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, निसर्गाचं काहीतरी देणं लागतो, त्यासाठी निसर्गाची सेवा करत होतो. आणि असंच निसर्ग कार्य हे वाढावे त्यासाठी मी एक निसर्ग वैभव फाउंडेशन संस्था सुरू केली. त्या संस्थेमध्ये जवळजवळ 40 ते 50 सदस्य आहेत. आणि निसर्ग कार्य करता करता एक आम्ही आमचा प्रोजेक्ट सध्या सुरू आहे खंडोबा टेकडीवरती. तिथे आम्ही जवळपास 300 ते 350 झाडं लावली. त्यामध्ये 40 प्रकारची आम्ही झाडं लावलेली आहेत. आणि त्याचं संगोपन हे आम्ही सगळ्यांसोबत आम्ही संगोपन करत आहोत. म्हणजे झाडांना पाणी टाकणे. आणि त्याचबरोबर फाउंडेशन मार्फत आम्ही एक अनोखी संकल्पना राबवत आहोत सध्या, की कोणाचा वाढदिवस असेल तर एक झाड लावणे. किंवा आता मध्ये पावसाळ्यामध्ये आम्ही कार्यक्रम केला सीड बॉल रोपांचा. म्हणजे एक आपले बीज संकलन बिया जमा करून त्याचे बीज रोपण करून आम्ही डोंगरावरती किंवा जिथं ओसाड जागा असेल आम्ही तिथे त्यांचं आम्ही रोपण करतो. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की कुठे काही झाडं येतात, म्हणजे जसं वडाची, पिंपळाची, ही झाडं काही लोक हे कोण ठेवत नाही झाडं, तर ती झाडं आम्ही जमा करतो आणि त्यांचं पुनर्वसन योग्य ठिकाणी करतो, योग्य ठिकाणी त्या जागेवरती. आणि अशीच निसर्गाची सेवा आम्ही सगळे करत आहोत. अनेक निसर्गाचं काही देणं लागतो, त्यामुळे सर्वांनी एकतरी झाड लावावे ही माझी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छबी फाउंडेशन आणि संविधान वार्ता यांनी जो मला पुरस्कार देणार आहेत त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. वैभव सुभाष ठाकरेजी आणि यांना सन्मान प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री विनोदजी कांबळे, मुख्य संपादक, संविधान वार्ता. वैभव सुभाष ठाकरे, आज आपण ज्या कर्तृत्वाला सलाम करणार आहोत ते म्हणजे आपल्या निसर्गाचे खरे रखवालदार. त्यांच्या निस्वार्थ प्रयत्नांमुळे निसर्ग वैभव जपले जात आहे. जंगलांचं रक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. जिथे बरेच जण फक्त विचार करत असतात, आपण पण विचार करतो ना बरेच वेळा की झाडं लावायची, झाडं जगवायची, पण हे हात तिथे प्रत्यक्ष काम करत असतात. घाटकोपरच्या खंडोबा टेकडीच्या प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक ठिबकामध्ये, प्रत्येक पक्षाच्या गाण्यांमध्ये वैभव ठाकरेंचं योगदान जिवंत आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. कितीतरी संघर्ष, संकट आली, पण ते डगमगले नाही. त्यांच्या डोळ्यात निसर्गाचे स्वप्न आहे, मनगटात त्याला प्रत्यक्षात आणण्याची ताकद आहे. आपल्या या कार्याची दखल घेऊन आपल्याला संविधान सन्मान प्रदान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. धन्यवाद. धन्यवाद विनोदजी, धन्यवाद वैभव दादा.